नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. दक्षिण कोस्टल आंध्र प्रदेश, उत्तर तमिळनाडू किनाऱ्यापासून पश्चिम मध्य मध्य पश्चिम आणि लागतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा विदर्भावर अंदाज असा आहे. दिवस 1 4 जून विदर्भातील जिल्हे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विरळ ठिकाणी हलका पावसाची शक्यता आणि बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिममध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. तसेच दिवस 2-5 जून विदर्भातील जिल्हे वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विरळ ठिकाणी आणि बुलढाणा, अकोला, अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 3-6 जून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिवस 1-4 जून हवामानाचा इशारा. विदर्भातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. तसेच दिवस 2 आणि दिवस 3 मध्ये सुद्धा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता दर्शवली आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या आठवड्यात विदर्भातील बहुतेक सर्व शहरांमध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तसेच बहुतेक शहरांमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. कमाल तापमानात विदर्भात पुढील 5 दिवस फारसा मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.